हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करत आहे कढी आणि भजी. तर त्यासाठी मी इथे घेतला आहे लसूण सोलून घेतला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, 5-6 कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे. तर आपल्याला फोडणीसाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. तर मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. मिरची वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर आपल्याला कढीसाठी लागणार आहे दही. तर मी आता इथे दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. असं मिक्सरमध्ये जर फिरवून घेतलं ना तुम्ही दही आणि बेसन पीठ, तर पटकन मिक्स होतं, म्हणून मिक्सरमध्ये करत आहे. तर इथे मी दही घालून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे, आणि त्याला थोडंसं चवीनुसार मी गूळ घातलेला आहे. आणि मग आता ते मिक्सरमधनं मी फिरवून घेत आहे. पटकन असं मिक्स होतं डाळीचं पीठ आणि दही, म्हणून मी मिक्सरमध्ये केलं आहे. तर पाहू शकतो इथे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे दही आणि बेसन पीठ. तर आता आपण कढीला फोडणी करून घेऊया. खूप झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते. इथे मी तेल घालून घेतलेलं आहे, जिरी मोहरी घातली आहे तेलामध्ये. जिरी मोहरी तडतडल्यानंतर मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर मी जे मिरचीचा ठेचा केला होता तो घालून घेतलेला आहे, आणि थोडासा मी बाजूला ठेवला आहे, कारण आपल्याला भजी पण करायची आहे, त्यासाठी मी थोडासा ठेचा बाजूला ठेवलेला आहे. तर इथे मिरची छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे बारीक गॅसवरती, जेणेकरून आलं आणि लसणाचा कच्चापणा जाईल. आणि तिथेच मीठ घालून घेतलं आहे, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, आणि थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे. ते पण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं दही आणि आपण बेसन पीठ जे मिक्स केलं होतं ते आता आपण इथे घालून घेणार आहोत. तर इथे सगळं घालून घेतलेलं आहे, आणि तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं त्यात पाणी ॲड करू शकता. तर मी ते भांडं धुवूनच त्यात विसळूनच त्यात पाणी ॲड केलेलं आहे, आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी सगळं पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे. कढी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे, आणि कढीला आपल्याला उकळी नाही घ्यायची आहे, फक्त आपल्याला कड घ्यायचा आहे. कड म्हणजे असा कढी उकळायच्या अगोदर जे येतं ना फेस, तर त्यालाच कड म्हणतात. तेव्हा आपली कढी तयार झालेली असते. तर पाहू शकता इथे छान अशी घट्ट आपली अशी कढी तयार झालेली आहे. तर त्यासोबत आपल्याला खायला आता भजी करायची. तर चला आपण आता भजीचं पीठ मळून घेऊया. तर इथे मी आता बारीक कट करून कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जो बनवलेला ठेचा होता जो कढीला घातला आहे त्यातलाच थोडा ठेवला होता, ते घालून घेतलं आहे. मीठ घालून घेतलं आहे, थोडंसं ओवा घालून घेतलेला आहे हातावरती चोळून, कोथिंबीर घालून घेतलेली आहे, थोडीशी मिरची पावडर पण घालून घेतलेली आहे. कढी इकडे आपली तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान दिसते आपली कढी. आता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे वरनं, आणि इथे आता बेसन पीठ घालून घेत आहे कांद्यामध्ये, आणि ते पण आता सगळं मिक्स व्यवस्थित असं पीठ भजीचं मळून घेत आहे. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, आणि पीठ आपल्याला असं घट्टसरच मळायचं आहे. तुम्ही विदाऊट कांद्याचे पण भजी करू शकता, फक्त ओवा तिखट वगैरे टाकून. थोडासा किंचित मी सोडा घातलेला आहे, आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि ते मी भजी घालून घेत आहे. आमच्या इथं कांद्याचीच भजी आवडतात, म्हणून मी प्लेन भजी नाही केली. तर पाहू शकता इथे आता मी तेलामध्ये भजी सोडून घेतलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने होते, आणि खूप टेस्टीला पण लागते कढी भजी. मला तर खूप आवडते, घरात सगळ्यांनाच आवडते, म्हणून मी आज म्हटलं चला कढी आणि भजीच करूया. भाजीला पण घरामध्ये काही नव्हतं. तर कशी वाटली तुम्हाला आज माझ्या कढी आणि भजीची रेसिपी? तर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता किती छान कलर आला आहे. हळद नाही टाकत मी भजीच्या पिठामध्ये, कधीच काळी पडतात भजी म्हणून. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.